नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षरास्कर. आपण पाहतात झिरो टू इन्कम ब्लॉगिंग सिरीज क्रिएट बाय माहे ग्रुप्स. आज आपण डोमेन होस्टिंग कनेक्ट करून त्यावरती वर्डप्रेस इन्स्टॉल करणार आहोत. त्याआधी काही समस्या तुम्हाला येणार आहेत. आता माझ्याकडे जे आहे ते माझं गोडॅडीचं डोमेन आहे आणि क्लाउडबेजची होस्टिंग आहे. तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या होस्टिंग असू शकतात किंवा माझ्यासारख्या सेम असू शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यांच्याकडे होस्टिंग वेगळ्या आहेत किंवा डोमेन दुसऱ्या ह्याचं घेतलेलं आहे, तर त्यांना मर्ज करताना प्रत्येक होस्टिंगचे डॅशबोर्ड वेगळे असतात आणि डोमेनचे पण डॅशबोर्ड वेगळे असतात. पण डोमेनमध्ये जास्त काम नाही आहे आपल्याला डोमेनच्या वेबसाईटवरती, त्यामुळे तिथे काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यांचे कोणाचे होस्टिंग वेगवेगळे असतील, समजा कोणाच्या होस्टिंगरची असेल, कोणाची बिगरॉकची असेल, आणखी कोणती वेगळी होस्टिंग असेल, तर तिथे प्रत्येकाचे डॅशबोर्ड वेगळे असतात, पण काम सेम असतं. जे नेम सर्व्हर वगैरे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत, इकडले तिकडे कॉपी करून टाकायचे आहेत, कनेक्ट करायचे आहेत, होस्टिंगमध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आहे, हे डॅशबोर्ड वेगळे असल्यामुळे काहींना प्रॉब्लेम येऊ शकतो. तसं जर काही असेल तर आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. पण त्याचे व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. तुम्हाला जर ते पाहून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती जर करायचं असेल तर कोणाकडे समजा होस्टिंजरची होस्टिंग आहे आणि गोडॅडीचं डोमेन आहे, त्यांनी मला लॉग इन द्या, मी त्यांना तसं सेटअप करून तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकतो. आणखी कोणाचे वेगळ्या बेगरॉकची होस्टिंग असू शकते, वेगळ्या ह्याचं डोमेन असू शकतं. तसं जरी असेल तरी आपण मला कॉन्टॅक्ट करा, कमेंटमध्ये सांगा, नंबर द्या तुमचा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि आपण ती प्रोसेस पुढं करू शकतो. पण आज जे आपण पाहणार आहोत, गोडॅडीचं डोमेन आहे आणि क्लाउडबेजची होस्टिंग आहे, हे दोन्ही मर्ज करून त्यावरती आपल्याला वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आहे. आणि त्यामध्ये काही एक साईट सुद्धा इन्क्लूड करणार आहेत आपण, क्लाउडफेअर नावाची. तिचं सुद्धा डिस्क्रिप्शन हे माहिती आपण लॅपटॉपवरती देणार आहोत. तर जास्त वेळ न घेता, कारण व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे आपण डायरेक्टली लॅपटॉपवरती जाऊन ही सगळी प्रोसिजर पाहून घेऊया. कोणाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तो आपण सॉल्व्ह करूया. तर चला मित्रांनो, जाऊया आपल्या लॅपटॉपवरती आणि वर्डप्रेस इन्स्टॉल कसं करायचं ते पाहूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत लॅपटॉपवरती. आपल्याला आज डोमेन होस्टिंगला ॲड करायचं आहे आणि होस्टिंगमध्ये आपल्याला वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आहे. त्याआधी आपल्याला एक क्लाउडफेअर नावाचं एक वेबसाईट आहे, ती आपल्याला खूप साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते, सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. तर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, क्लाउडफेअर ही इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिक्युरिटी सर्व्हिस आहे, जी तुमच्या वेबसाईटला अधिक सुरक्षित, वेगवान आणि रिलायबल बनण्याची अनेक सेवा देते. क्लाउडफेअरमध्ये DNS, CDN, कॅचे, डॉस सपोर्ट, प्रोटेक्शन, SSL सर्टिफिकेट यासारख्या सुविधा उपलब्ध करून देते. क्लाउडफेअरच्या जागतिक नेटवर्कमुळे वेबसाईट कंटेंट वापरकर्त्यापर्यंत जवळून डिलिव्हर करता येतो. तर ही आपल्याला सिक्युरिटी वगैरे सर्व देते. जे आपण डोमेन घेताना किंवा होस्टिंग घेताना जे घेतलं नव्हतं, तर ते आपल्याला इथे फ्रीमध्ये या वेबसाईटवरती मिळेल. तर या साईटवरती तुम्ही खूप सोप्या पद्धतीने लॉग इन करू शकता. यावरती ज्या मेल आय डीने तुम्ही डोमेन आणि होस्टिंग विकत घेतलेली आहे, त्याच मेल आय डीने इथं लॉग इन करून घ्या. मी ऑलरेडी लॉग इन करून घेतलेलं आहे. फक्त लॉग इनच्या वेळेस गुगलवरती क्लिक करा आणि लॉग इन करून घ्या. हे तुम्हाला लॉग इन केल्याच्यानंतर असा डॅशबोर्ड येईल. त्यानंतर आपल्याला आपल्या गोडॅडी जिथं आपण डोमेन घेतलेलं आहे तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर आपल्याला माय अकाउंटवरती क्लिक करून, माय प्रोडक्टवरती क्लिक करून इथे यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कसं यायचं इथे. इथं माय प्रोडक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही जेवढे डोमेन घेतलेले आहेत ते तुम्हाला सगळे इथं पाहायला मिळेल. तर इथं आपण हे माही ब्लॉक नावाचं डोमेन घेतलेलं आहे, तर हे आपल्याला सेटअप करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे DNSवरती क्लिक करायचं आहे. DNSवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथून जी आपल्याला डोमेन सेटअप करायचं आहे त्याची हे कॉपी करून घ्या. कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला इथे क्लाउडफेअरला आपल्याला इथे CNAME अटॅच करायचे आहेत. CNAME अटॅच करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला इथे या डोमेनवरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला हे ॲड डोमेन करून घ्यायचं आहे. कंटिन्यू डोमेनवरती क्लिक करा आणि इथे तुमचं डोमेन कॉपी केलेलं इथं पेस्ट करा आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडा वेळ घेईल.
तर आपण थोडा व्हिडिओ पॉज करूया. तर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे प्लॅन दिसतील. आपल्याला हे कोणते पैसे देऊन प्लॅन घ्यायची गरज नाही. इथे आपण सिलेक्ट प्लॅनवरती फ्रीमधला प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड येईल. तर इथे काही एक्सपायर डोमेन कोणी विकत घेतलेले असतील तर त्यांचे असे सी नेम वगैरे इथं तुम्हाला पाहायला मिळतील. हे आपल्याला सगळे डिलीट करून टाकायचे आहेत. डिलीट क्लिक केल्यानंतर डिलीट हा शब्द इथं टाईप करा जसं दाखवले तसं आणि इथं डिलीटवरती क्लिक करा. हे पूर्ण डिलीट होऊन जाईल. कोणाच्या ह्याला असं फ्रेश डोमेन असेल तर तिथं काही येणार नाही. त्यांनी डायरेक्टली कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करा. इथे तुम्हाला सी नेम पाहायला मिळतील. आता क्लाउडफ्लेअरचे सी नेम आपल्याला गोडॅडीमध्ये पेस्ट करायचे म्हणजे गोडॅडी जे आपलं डोमेन आहे ते क्लाउडफ्लेअरला अटॅच होईल. तर त्यासाठी आपल्याला इथे हे पहिलं सी नेम कॉपी करायचं आहे आणि गोडॅडीच्या किंवा जे काही तुमचं डोमेन असेल त्या साईटवरती यायचं आहे. इथं नेम सर्वरवरती सी नेम म्हटलं मी इथं नेम सर्वर आपल्याला चेंज करायचे आहेत. तर इथे पहिले गोडॅडीचे नेम सर्वर आहेत. तर इथं चेंज ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथं यावरती क्लिक करून इथं आपल्याला पहिलं आपण जे कॉपी केलेलं नेम सर्वर आहे ते इथं पेस्ट करा. परत क्लाउडफ्लेअरला जा, इथं दुसरं कॉपी करा नेम सर्वर आणि इथे पेस्ट करा आणि सेववरती क्लिक करा. सेववरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करून तुमचे नेम सर्वर सक्सेसफुली इथं ॲड झालेले आहेत. तर याला रिफ्रेश करून घ्या म्हणजे तुम्हाला इथं लगेच ते नेम सर्वर इथं पाहायला मिळतील. तर हे बघा आपण आत्ता ॲड केलेले नेम सर्वर इथं पाहायला मिळाले. त्यानंतर आपण क्लाउडफ्लेअरला परत जाऊया आणि आय अंडरस्टँडवरती क्लिक करून पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपलं हे असा डॅशबोर्ड येईल. त्यानंतर आपल्याला आपल्या होस्टिंगवरती जायचं आहे. तर होस्टिंगला लॉग इन करून ठेवा. ही माझी क्लाउडवेजची होस्टिंग आहे. तुमचा होस्टिंगचा डॅशबोर्ड वेगळा असू शकतो, त्यामुळे इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. प्रत्येकाचे डॅशबोर्ड वेगळे आहेत. तर मी क्लाउडवेजचं सांगत आहे, त्यामुळे क्लाउडवेजची होस्टिंग जर कोणाची असेल तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी परफेक्ट आहे. ज्यांचं कोणाचं वेगळी होस्टिंग असेल तर त्यावरती आपण पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू. तर त्यासाठी आपल्याला आधी आता क्लाउडफ्लेअरला इथे होस्टिंगला कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत इथं ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी न्यू होस्टिंग असेल तर तुम्हाला इथं नेम सर्वर आपलं सर्वर तयार करून घ्यावं लागेल आणि सर्वर केल्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्वर मिळेल आणि त्यानंतर इथे ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. इथं ॲड ॲप्लिकेशनवरती क्लिक करा आणि इथे तुमचं युअर ॲप्लिकेशन जे ॲप्लिकेशन सर्वर आहे सर्वर सिलेक्ट करा आणि ॲड ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला इथं वर्डप्रेस सिलेक्ट करा आणि इथे तुमचं जे डोमेन आहे ते डोमेन टाकून घ्या आणि ॲड ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. असा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर याला स्क्रिप्ट करा आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला सुरू होईल. इथे थोडा वेळ लागू शकतो. ॲप्लिकेशन इन्स्टॉल होण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत आपण इथून हे IP ॲड्रेस कॉपी करून घेऊया आणि बाकीचं सेटअप कंप्लीट करूया. तर त्यानंतर हे IP ॲड्रेस कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या क्लाउडफ्लेअरवरती जायचं आहे. क्लाउडफ्लेअरवरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथे DNS रेकॉर्ड तयार करायचे आहेत. तर DNSवरती क्लिक करा आणि रेकॉर्डवरती क्लिक करा. रेकॉर्डवरती क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल. ॲड रेकॉर्डवरती क्लिक करा. इथे इथं चेंजेस ह्या टाईपमध्ये काही चेंजेस करू नका. इथं नेममध्ये फक्त @ टाका आणि खाली तो IP ॲड्रेस कॉपी केलेला पेस्ट करा आणि सेव्ह करा. त्याच्यानंतर परत आणखी एक आपल्याला रेकॉर्ड तयार करायचं आहे. इथे काही चेंज करू नका. इथे फक्त 3 वेळेस www टाका आणि परत IP ॲड्रेस पेस्ट करा आणि सेव्ह करा. हे आपले 2 रेकॉर्ड तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे SSL दिसेल, याला क्लिक करून घ्या. इथे सर्टिफिकेटवरती क्लिक करा आणि इथे खाली स्लाईड करून इथे आपल्याला ऑलवेज यूज HTTP इथे ऑफ असेल तर इथे ऑन करून घ्या. हे ऑफ असतं तर इथे ऑन करून घ्या. याच्यानंतर इथं आपलं सध्याचं काम संपलेलं आहे. त्यानंतर आपण आपल्या
होस्टिंगवरती जाऊया. होस्टिंगवरती इथे ॲप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला वेळ लागेल, तो पण आपण वेट करूया. तर इथं ॲप्लिकेशन ॲड झालेलं आहे. ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. इथे आपल्याला तुम्हाला इथे दिसेल माही ब्लॉग्स इन्स्टॉल झालेला, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डोमेन मॅनेजमेंट करून घ्यायची आहे. इथे डोमेन मॅनेजमेंटवरती क्लिक करा आणि ॲड डोमेनवरती क्लिक करा. इथे तुमचं डोमेन टाका आणि ॲड डोमेनवरती क्लिक करा. इथे थोडा वेळ घेईल, त्यामुळे व्हिडिओ थोडा पॉज करतो. त्यानंतर आपलं डोमेन सक्सेसफुली ॲड झालेलं आहे. तर गॉट इटवरती क्लिक करूया. त्यानंतर आपण मॅनेजमेंटवरती जाऊया, डिटेल्सवरती जाऊया. डिटेल्सवरती गेल्याच्या नंतर इथे आपलं लॉग इन तयार झालेलं आहे, पण आणखी आपलं डोमेन डिसेबल आहे. तर डोमेन मॅनेजरवरती क्लिक करा. इथे 3 डॉटवरती क्लिक करा आणि इथे मेक प्रायमरीवरती क्लिक करून सेट प्रायमरी ॲज करा. इथे थोडा वेळ लागेल, त्यामुळे व्हिडिओ थोडा पॉज करतो. तर अशा प्रकारे आपलं सक्सेसफुली डोमेन हे झालेलं आहे. त्यानंतर डिटेल्स होते, ॲसेट डिटेलवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल आपला ब्लॉग तयार झालेला आहे, वेबसाईट तयार झालेली आहे. इथे ॲडमिन लॉग इनसुद्धा लिंक दिलेली आहे. इथे तुमचं युजर नेम आहे आणि इथे तुमचा पासवर्ड आहे. तर ते आधी लॉग इन करण्याच्या आधी आपण आपला पासवर्ड आधी चेंज करून घेऊया. मी माझा पासवर्ड चेंज करून घेतो. तर इथे सक्सेसफुली पासवर्ड चेंज झालेला आहे. इथे डायरेक्टली तुम्ही या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट तुमचा ब्लॉग कसा दिसते ते पाहू शकता. इथे क्लिक करून पाहूया. तर हा आपला ब्लॉग तयार झालेला आहे एकदम सिंपलमध्ये. पहिली पोस्ट तयार बाय डिफॉल्ट येते हॅलो वर्ल्ड म्हणून. त्यानंतर आपण पाहूया लॉग इन पेज कसं येतं. तर या लॉग इन पेज करण्यासाठी यावरती क्लिक करा. माही blog.in WP ॲडमिन असं असतं. यावरती क्लिक करा. इथे तुमचा युजर नेम टाका आणि पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉग इन करा. तर अशा प्रकारे आपलं लॉग इन झालेलं आहे. इथं वर्डप्रेस इन्स्टॉल झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर इथे असा डॅशबोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही इथे पोस्टचा ऑप्शन आलेला आहे, मीडियाचा ऑप्शन आलेला आहे, पेजचा ऑप्शन आलेला आहे, कमेंट्स, ॲप्लिकेशन, ॲपिरियन्समध्ये तुम्ही थीम वगैरे एडिट करू शकता. प्लगिनमध्ये न्यू प्लगिन ॲड करू शकता. इथे पोस्ट बनवू शकता, इथे पेजेस बनवू शकता. इथे तुमचं युजर आहे, इथे टूल्स आहेत, इथे सेटिंग आहे. अशा प्रकारे हा आपला आजचा पूर्ण वर्डप्रेस इन्स्टॉल झालेला आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्लगिन्स कोणत्या घ्यायच्यात, थीम कशी एडिट करायची, कोणती थीम ठेवायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही प्रॉब्लेम आले तर आपण ते सॉल्व करू. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.